आणि म्हणून या जयंतीच्या निमित्ताने आम्ही संकल्प केला पाहिजे की आमची चळवळ ही विचारांची चळवळ या ठिकाणी राहणार. माझी बांधिलकी ही चळवळीशीच त्या ठिकाणी राहणार. उद्याच्या असणारा ह्या सत्तेवरती कोण बसतंय कोण बसत नाही याची मला चिंता नाही, पण या देशाच्या विचारांचं घडण, या देशाच्या घडणेमध्ये जे बाबासाहेबांचे विचार असतील, हाच ध्येय आणि हाच ध्यास आपण असणारा जर घेतला तर आपण जे आपल्या आयुष्यामध्ये परिवर्तन केलेलं आहे हेच परिवर्तन आपण या देशाच्या विचारामध्ये आणि सिस्टम मध्ये केल्याशिवाय राहणार नाही, हा विश्वास आपण स्वतःशी त्या ठिकाणी बाळगू. हर्षदीप कांबळे आणि यांच्या टीमनी मला बोलवलं त्याबद्दल मी आपल्या सगळ्यांचा आभारी आहे.